नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम सगळ्यांना. कशा आहात तुम्ही सगळे? आजच्या नवीन दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. मला माहिती आहे सगळेजण माझ्यावर थोडेसे रुसलेले असतील कारण व्हिडिओज वेळेवर येत नाहीत म्हणून. पण काय सांगू तुम्हाला, साड्या आणल्यापासून बरेचसे म्हणजे ज्यांना कुणाला माहिती पडतंय, कॉलनीमधल्या मैत्रिणी असो किंवा मग जे कोणी माझे पार्लरचे क्लायंट असो, तर त्याच्यामुळे ना सगळ्यांना एवढं बिझी होऊन गेली मी साड्या दाखवण्यामध्ये किंवा काय असं म्हणून. तर त्याच्यामुळे व्हिडिओ वगैरे तुमच्यासोबत शेअर करायला जमत नाही आहे माझं. रुटीन माझं तसं चालू आहे बरं का. फक्त थोडासा व्याप वाढलेला आहे. म्हणजे जसं की मॉर्निंगला वॉकिंगला जाणं वगैरे असो किंवा सगळं जे काही असेल, घरामधली कामं वगैरे सगळे ते तर रोजचं चालूच असतं. पण मला आहे ना काहीतरी म्हणजे ठरवावं लागेल आता लवकरच, की एक दिवस लाईव्ह येणार आणि एक दिवस व्हिडिओ येणार असं. नाहीतर मग आहे ना साड्यांचा जो काही मी माल आणते ना, म्हणजे जे काही आणलं मी सगळे कलेक्शन, ते सगळं कलेक्शन एकदा दाखवून झालं की मग व्हिडिओ रेग्युलर येतील असं काहीतरी करावं लागेल मला. तर बघू आता. वॉकिंग करून आलो मस्त सकाळी सकाळी अर्धा तास आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करायला घेतलं. तर चला आता बाकीचे कामं होतात तोपर्यंत ज्या काही मला कमेंट्स आलेल्या आहेत, खरं तर त्याच्यावर आहे ना स्पेशल व्हिडिओ बनवायचा होता. पण ठीक आहे, आता माझे कामं पण होतील आणि तुमच्यासोबत बोलणं पण होईल. प्रिया ढोके ताईंनी विचारलं होतं की नार्सचं जे काही फाउंडेशन आहे त्याचे शेड नंबर सांगा म्हणे. तर कुठलंही फाउंडेशन आपण घेतो ना ताई, त्याच्यामधले शेड नंबर काय करायचं, आपण एक एकदम लाईट शेड घ्यायचा आणि एक थोडासा डार्क शेड घ्यायचा आणि एक मीडियम शेड घ्यायचा. म्हणजे हे तिघं शेड आपल्याकडे असले ना, तर त्याच्यानुसार आपल्याला कोणताही आपल्याकडे स्किन टोन आला, कुठलाही येऊ, डार्क येऊ, त्याच्यापेक्षा थोडासा मीडियम येऊ, त्याच्यापेक्षा थोडासा फेअर येऊ, कुठलाही येऊ, आपण मिसमॅच करायचं आणि मग ते फाउंडेशन त्यांच्यावर अप्लाय करायचं, असं करायचं असतं. कारण प्रत्येक शेडनुसार आपल्याला एवढे सारे फाउंडेशन जवळ ठेवणं पण परवडत नाही, कारण ते खूप महाग मिळतात. त्याच्यामुळे मग असं आपण मिक्स करून त्यांचा जो स्किन टोन आहे त्या स्किन टोननुसार आपण शेड तयार करायचा आणि मग त्यांच्या चेहऱ्यावर अप्लाय करायचं. त्यानंतर संगीता लाईफस्टाईल या ताईंनी विचारलेलं आहे की साईड मेकअपचे तुम्ही किती घेता आणि ब्रायडल मेकअपचे किती घेतात. तर साईड मेकअपचे ना साधारण 1000 ते 1200 घेते आणि त्याच्यामध्ये अजून तुमचे हेअरस्टाईल वगैरे चेंज होत असेल किंवा मग लॅशेस वगैरे असं काही गोष्टी असतील तर मग ते रेट कमी जास्त होतात. आणि ब्रायडलचं जर तुम्ही विचाराल तर ते सुद्धा पॅकेजनुसार असतं. वेगवेगळे पॅकेजेस माझ्याकडे आहेत. फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला फक्त हळदीचा आणि लग्नाचा मेकअप करायचा असेल तर 13 ते 14 हजारापर्यंत ते 2 मेकअप माझ्याकडे होतात. आणि जर त्याच्यामध्ये तुमचं फेशियल वगैरे असेल, असं वेगळे वेगळे पॅकेजेस असतात. म्हणजे समोरच्या क्लायंटला काय करायचं आहे, कुठलं करायचं आहे, कुठला मेकअप करायचा आहे, त्याच्यानुसार मग आपण ते रेट असे ठरवत असतो. त्यानंतर म्हटलं आपण निगेटिव्ह कमेंट्स येतात ते मी तुमच्यासोबत शेअर करते. मग ज्या कमेंट्स मला आवडलेल्या आहेत, ज्या पॉझिटिव्ह आहेत, ते का नाही शेअर करायचं म्हटलं गड्या. म्हणून मग आता आहे ना, आजपासून मी अशा छान छान कमेंट्स तुमच्यासोबत नक्की शेअर करत जाईल. त्यापैकी एक आहे क्रिएटिव्ह गृहिणी या नावावरून आलेली. हाय प्रीती, मी काशी गंगा वाघ. मला तू खूप आवडतेस कारण तुझ्याकडून खूप शिकण्यासारखं आहे. जसं की नीटनेटकेपणं, तुझं बोलणं, तू पार्लर चालवते, तू ब्लॉगिंग करते आणि आता साड्या पण विकणार आहे. वाव, किती बिझी ठेवतेस स्वतःला. अशीच आहे मी पण. मला नेहमी माझ्यासारख्या स्त्रिया आवडतात, म्हणून की काय मला तुझे व्हिडिओ पाहायला जास्त आवडतात. मीही स्वतःला अशीच बिझी ठेवते, गार्डनिंग करते आणि ब्लाऊज तर आहेतच. थँक्यू सो मच काशी गंगाताई. खूप छान कमेंट्स केल्या तुम्ही. अजून पण तुमच्या याआधी पण खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत, मी सगळ्या वाचत असते. आणि तुमच्या जेव्हा कमेंट्स येतात ना, तेव्हाच मला असं वाटतं की सगळेजण आपण ॲक्टिव्ह आहोत, एकमेकांसोबत आपला संवाद होतो आहे. नाहीतर मग काय होऊन जातं, मी एकटीच बडबड करते असं मला वाटतं. आणि तुमच्या कमेंट्सला जरी मला लेट होत असेल रिप्लाय करायला किंवा काय, पण मी नक्की आवर्जून त्या कमेंट्सचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवते मी. आणि मी म्हणजे ठरवून ठेवते की याच्यावर आपल्याला केव्हा तरी बोलायचं आहे किंवा या कमेंट्सवर आपल्याला काहीतरी रिप्लाय द्यायचं आहे किंवा जे विचारलेलं आहे त्याचं उत्तर द्यायचं आहे, असं मला माझ्या डोक्यात असतं नेहमी. त्याच्यानंतरची कमेंट आहे भामरे भामरे या नावावरून. तर ही कमेंट मला येऊन 11 ते 12 दिवस झालेले आहेत, पण मला ही तुमच्यासोबत शेअर करायचीच आहे. भामरेताई म्हणतात, प्रीतीताई 40वी ओलांडली की कुठली किंमत होत नाही कामाची. जोपर्यंत वयात असतो तोपर्यंत सगळं उत्साह राहतो. 40 नंतर थोडं स्लॅक होऊन जातो.
पण तुझं वय आहे आता करायचं, खूप आनंदाची गोष्ट आहे. या वयातच माणसाला उत्साह असतो. सासूबाई पण खूप चांगला स्वभाव दिसतो आणि दादांचा पण छान स्वभाव दिसतो. खूप सुंदर कुटुंब आहे तुझं. तूच मन मिळव आहे म्हणून सगळं कुटुंब छान आहे. थँक्यू सो मच भामरे ताई. आणि खरंच इतकं छान वाटलं ना तुमची कमेंट वाचून मला. पण आहे ना, शेअर करायला मला राहून गेलं की आज करू उद्या करू असं माझं होऊन जातं. तर बघा, ह्या कमेंट्स तुमच्यासोबत शेअर करण्यामागचं एकच कारण आहे, ते म्हणजे आपण जसं असतो, जसा आपला स्वभाव असतो किंवा ज्या गोष्टी आपल्याला आवडतात, आपण बरोबर तसेच माणसं आपल्यासोबत जोडत असतो, तसेच व्यक्ती आपल्याला आवडत असतात आणि तसंच आपल्याला व्यक्तिमत्व समोरच्याचं पाहायला पण आवडत असतं, असं असतं पहा. म्हणजे आता ज्या काही पॉझिटिव्ह कमेंट्स मला येतात ना सगळ्या, ते आणि जे काही आपल्या सगळ्या मैत्रिणी आहेत, आता ठीक आहे यांच्या ताईंच्या कमेंट्स आलेल्या आहेत, पण काही ताई कमेंट्स पण नाही करत, पण ते व्हिडिओ बघतात. पण ते का बघतात? कारण ते स्वतः पण म्हणजे तशा काही गोष्टी त्यांना आवडतात किंवा मग ते स्वतःला तेवढं बिझी ठेवतात किंवा काही ना काही त्यांना घरासाठी हातभार लावायचा असतो आणि अशा बऱ्याचशा गोष्टी की ज्या किंवा मग त्यांची इच्छा असते असं काहीतरी करायचं, की मला पण असं करायचं आहे, मी पण थोडेसे 2 पैसे कमवेल, मी पण काहीतरी व्यवसाय करेल, असं त्यांच्या मनामध्ये थोडंसं असतं. तेव्हाच ते माझे व्हिडिओ बघतात असं मला सांगायचं आहे. म्हणजे असं असतं की आपल्याला जे पाहिजे असतं किंवा आपण जसं असतो तसेच लोक आपण आपल्या आजूबाजूला निवडत असतो. आणि एक कमेंट तर इतकी छान आहे, म्हणजे त्याच्यावरून आपल्याला डायरेक्ट असं समजून जाईल की नाही, आजच्या व्हिडिओमध्ये नाही, उद्याच सांगेल मी, उद्याच प्रत्यक्ष बोलेल, उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये, ते सांगता नाही येत पण येईल. तुम्हाला ती कमेंट मी नक्की वाचून दाखवेल आणि त्याच्यावरून तुम्हाला कळेल की खरंच आपण जे जसं विचार करतो तसंच बरोबर होतं की काय असं म्हणून. दिवसभराचे कामं झाले आणि स्वयंपाकाला सुद्धा मी 2दा इकडं आली. पाहिलं ना तुम्ही, मध्येच पार्लरचे क्लायंट जर आले ना, मेकअप आला होता मध्येच, मग आल्यानंतर मग डाळ भात वगैरे लावला, असं सगळं चालूच होतं रुटीन. या सगळ्या गडबडीमध्ये मग असं कुठंतरी कॅमेरा ठेवून द्यावा लागतो आणि मग ते व्हिडिओ चालू असतो आणि ते नंतर मग व्हॉइस ओव्हर करावं लागतं, असं असतं पहा. तर चला, आता हा चहा त्या ताईंसाठी ज्यांनी मला मस्त अशी कमेंट केली आणि माझं आपण म्हणतो ना प्रोत्साहन वाढवलं त्यांनी मला. तर प्रोत्साहन दिलं इतके छान छान कमेंट्स करून. तर ताई, हा चहा तुमच्यासाठी. या तुम्ही चहा घ्यायला. मस्त असा कडक चहा बनवला आहे मी तुमच्यासाठी. आजचा व्हिडिओ पाहिला म्हणून खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.